सर्व कुठे गोदावरीतील सर्व ग्रामस्थ महिला मंडळ तरुण मित्र मंडळ यांच्या सर्वांच्या सहकार्याने त्यांनी अतिशय खूप अशी सुंदर या ठिकाणी वास्तू उभी केलेली आहे आणि या वास्तूचा आज आपण गृहप्रवेश त्यांना खूप मोठ्या थाटामाटाने करण्याचा त्यांनी योजलं होतं, परंतु काही कारणास्तव आज आपण या ठिकाणी एक आपला घरगुती स्वरूपात या ठिकाणी गृहप्रवेश हा कार्यक्रम आपण करत आहोत। या भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। पूज्येन बुद्धं कुसुमेन नीलं प्रियेण मेकेन लभामि मोक्षं कोपं निरायति यथा इदं मे। संतो संतो सहन्तु मुनिवर वचनं स्तोतु मगा तुमगा सर्वं प्रियं सब्ब संपत्ति साधना सत्यतरनुमोदित्वा समता शासनता समानरहिता होतु अर्था सुविशेष भवतु सब्ब मंगलरक्षन्तु सब्ब देवता सब्ब बुद्धानुभावेन सदा स्वस्ति भवन्तु ते भवतु सब्ब मंगलरक्षन्तु सब्ब देवता सब्ब संघानुभावेन सदा स्वस्ति भवन्तु ते इच्छितं पतितं तुयं कृपमेव समेजतु सभ्ये पुरेन्द्र संतप्पत्यन्तो बनारसो यथा आयुरारोग्य संपत्ति सर्व संपत्ति मेवते संघे निपाल संपत्ति विनाशे समेजतु बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। बेरा बेरा मला पण जय भीम ना म्हणजे जय भीम जय भीम त्या सांगायचं एकाकी जय भीम करायचं जय भीम जय भीम जय भीमला बोलला काय बोलला माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून त्यांना शुभेच्छा। फक्त या घरामध्ये त्यांची खूप खूप आणि खूप प्रगती व्हावी हीच मी बुद्धचरणी मनोकामना व्यक्त करतो। जय भीम नमो बुद्धाय। माझ्या भावांना खूप शुभेच्छा देते आणि खूप आशीर्वाद देते माझ्या परिवाराकडून आणि माझ्याकडून। आणि मी थोडंसं बोलत आहे, मला खूप आनंद होतो। आमच्या लहानपणी फक्त आमच्या वाडीत आपल्या गौदावाडीत खूप थोडीशी घरं होती, म्हणजे 10 पण नव्हती घरं, आम्ही मोजायचो घरं सगळ्यांची प्रत्येकांची। आणि 10 घरांमध्ये आता खूप सगळ्यांची घरं झाली, खूप आनंद वाटला। पहिलं आमची बाय सांगायची की आमचं एकच घर, इकडे 2 घरं होती आणि तिकडे पलीकडे काय 2 घरं माहीत नाही, एवढी घरं होती। आणि 2 घरामध्ये आपली एवढी मोठी वाडी झाली, खूप घरं झाली, खूप आनंद झाला आणि खूप बरं वाटलं आम्हाला। आम्ही जेव्हा लहान असताना एवढी छोटीशी गल्ली होती, त्या गल्लीत आमचं लहानपण आम्ही खेळायचो। आणि आता रोड झाला आणि रोडवरून गाड्या प्रत्येकांच्या आपल्या घरात दाराजवळ येत आहेत, तो पण आनंद झाला। आणि अशीच प्रगती करावी माझ्या भावांनी आणि बुद्धांनी त्यांना असंच शक्ती ताकद द्यावी, जेणेकरून एका घराची 10 घरं झाली, खूप आनंद झाला। आणि आमच्या घरामध्ये एका घराची आमची 4 घरं झाली, म्हणजे आणि जरी घरं वाढली घरं झाली तरी आपण सगळ्यांनी मनाने एकत्र येतो आणि येणार अशी मी इच्छा करते। आणि यायलाच पाहिजे, सगळे सुखात दुःखात सगळ्या गोष्टी आपण एकत्र येतो। घरं वेगळी झाली तरी काय नाही, आपण मनाने एकत्र येतो, एकत्र राहतो, हीच आनंदाची गोष्ट आहे। आणि असंच राहावं कायम स्वरूपी। एवढं बोलून माझे 2 शब्द जय हिंद। या ठिकाणी
आजचा जो काही गृहप्रवेशाचा कार्यक्रम संपन्न होत असताना मी कुटील मोदजन ग्रामक कृषी मंडळ याचा सदस्य या नात्याने तसेच शाखा क्रमांक 22 या 22चा सचिव या नात्याने या आमच्या बांधवांना त्यांच्या गृहप्रवेशाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो. कुटीलकर भावकी आणि मुंबईकर भावकी आणि ह्या उपस्थितीमध्ये आज आपला एक छोटासा गृहप्रवेश म्हणून आपला हा कार्यक्रम होता. थोडक्यात विषय असा होता, 7 वर्षापासून गेल्या 7 वर्षापासून माझ्या मम्मीची इच्छा होती अर्चना जाधव. जोता बांधून ठेवलेलं 7 वर्ष झालेली होती. 7 वर्षापासून तो जोता असाच होता आणि मग तो तसा राहिल्यानंतर मम्मी गेली आणि मग मी जे काय आमची वास्तू बांधलेली आहे ना ते आमच्या चौघा भावांचं काही त्याच्या योगदान नाहीये. ते जे काही आहे ते आमच्या मम्मीचं जे काही आम्हाला भेटलं ते मम्मीचा A to Z पैसा आम्ही हा याच्या घराला आला. मम्मीची एक इच्छा होती की आम्ही एक घर बांधायचं आपलं आणि घर झाल्यानंतर गावामध्ये एक दिवस 3 दिवस कार्यक्रम ठेवायचे, कव्वालीचा कार्यक्रम आणि असे 2-3 कार्यक्रम ठेवायचे. 3 दिवस गावाला म्हणजे पूर्ण एक नाश्ता चहा नाश्तापासून जेवणपासून 3 दिवस कार्यक्रम एकदम मजबूत करायचा अशी मम्मीची आमची इच्छा होती. परंतु काही कारणास्तव आपण हा कार्यक्रम म्हणजे आता घर आहे, घर बनवल्यानंतर असं ते तेवढा पण चांगलं नव्हतं म्हणून घरामध्ये घ्यायसाठी आपण छोट्या मोठ्या गोष्टी थोडक्यामध्ये आपण ते आटवलं. परंतु पुढच्या वर्षी आपण खरोखर नक्कीच आमच्या मुलीची आम्हाला इच्छा पूर्ण करायची आहे आणि ते आपण पुढच्या वर्षी आपल्याला भावकीला घेऊन तुमच्या सर्वांच्या सहकार्याने एक चांगला मोठा आपण 2 दिवसाचा कार्यक्रम करू. आणि माझे वडील बंधू अशोक हरी जाधव आणि आमची भावजाई अर्चना अशोक जाधव यांच्या मुलांनी त्यांच्या आईच्या इच्छेखातीर हे छोटंसं घर बांधलेलं आहे, इमारत बांधलेली आहे आणि या इमारतीचं संपूर्ण काम अजून पूर्णत्वास गेलेलं नाही आहे. आताच आमच्या किरणदादा यांनी सांगितलं त्याप्रमाणे संपूर्ण काम पूर्ण झाल्यानंतर पुढील वर्षी पावसाळ्यानंतर हा गृहप्रवेशाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणार आहे. तरी या हे घर बांधण्यासाठी माझ्या अशोक माझ्या दादाला लय वाट म्हणायची. माझ्या वाघाचं इथं घर व्हावं अशी माझ्या बेटी इच्छा होती आणि ती इच्छा वहिनीकडे प्रकट केली होती. त्या इच्छेखातीर वहिनीने इथे झोका बांधला, ते आहेत असताना झोका बांधला होता. परंतु ते घर पूर्ण होईपर्यंत त्यांना थोड्या आजारानं ग्रासलं आणि त्या आजारातून त्यांचा अंत झाला आणि त्यांची जी इच्छा होती, बैठी इच्छा होती पूर्ण करण्याची, वहिनीची इच्छा होती की आई म्हणतात त्याप्रमाणे इथे मी घर बांधणार आणि त्याप्रमाणे त्यांची इच्छा होती वहिनीची आणि आईची बैठी ती आमच्या मुलांनी चौघा भावंडांनी पूर्णत्वास नेलेली आहे. दादानी सांगितलं प्रमाणे दादानी करत जो काय वहिनीने आपला या मुलांना लहानाचं मोठं करून शिक्षण देऊन चांगल्या मार्गास लावलं आणि त्या सर्व्हिस करत असताना त्यांचं निधन झालं आणि निधनानंतर त्यांच्या सर्व्हिसची जे काय रक्कम मिळाली होती तर त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी आताच आमच्या किरणदादांनी सांगितलं त्याप्रमाणे जो ती जी काही रक्कम मिळाली होती त्या रकमेत त्या मुलांनी सुद्धा त्यामध्ये काही थोडंफार आपला खर्च करून हे घर पूर्णत्वास नेलेलं आहे आणि ही इच्छा आपल्या आईची आणि पैकी मुलांनी पूर्ण केलेली आहे. त्यामुळे आम्हाला खूप धन्यवाद वाटत आहे आणि धन्यता वाटत आहे आणि ही आमच्या आईवडिलांची
आणि वहिनी दादांची इच्छा या मुलांनी पूर्ण केली. या मुलांच्या इच्छेत आणि पूर्ण केल्याबद्दल मला खूप आनंद होत आहे. मी या मुलांना माझ्याकडून या आपल्या सर्व कुटुंबाकडून बाकीकडून या घरामध्ये सुख समाधान शांती लाभो आणि त्या सर्वांना दीर्घायुष्य लाभो अशी आपल्या सर्वांच्या वतीनं त्याला शुभेच्छा देत आहे. आणि मी इथे थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम.